तर आज आम्ही गावावरून जांभळं आणलेली आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, तर या जांभळापासून आज आम्ही सरबत बनवणार आहोत. तर जांभळाचे खूप सारे फायदे आहेत ना आई? भरपूर फायदे आहेत आणि आपल्याला ताजे ताजे झाडावरचे जांभळं भेटलेले आहेत, त्याचा रस सुद्धा जास्त निघेल. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी पप्पू दादा आणि संदेश या दोघांचेही मनापासून आभार मानते. त्यांनी ताजी ताजी जांभळं आम्हाला पाठवली आणि आम्ही जांभळाची सरबत हा व्हिडिओ पूर्ण करू शकलो, म्हणून त्यांचे मनापासून आभार मानते. जांभळं मी एका भांड्यामध्ये काढून घेते. जांभळावरती मी आता पाणी ओतते आणि स्वच्छ धुवून घेते. यातून आता पाणी काढून टाकते आणि जांभळं कोरडी करून घेते. या जांभळामधून आता मी बी काढून टाकणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते. जांभळाची बी काढण्यासाठी मी हे जांभळं आहेत ना, हे हाताने असं चोळून घेते, म्हणजे जांभूळ मऊ होईल आणि बी आपोआप निघेल. हे बघा, जांभूळ कापण्याची गरज नाही, सुरीची गरज नाही, बी आपोआप निघून येते. ही बी एक साईडला ठेवते आणि हे एक साईडला ठेवते डिशमध्ये. च्या बिया काढण्यासाठी एक जांभूळ मी उचलून घेतलेला आहे. तो हाताने असा हलका दाबून घेतलेला आहे. जांभळ चांगले पिकलेले आहेत तर सहज दाबले जातात आणि अशी सहज बी निघते. ही बघा, मी तुम्हाला दाखवते. ही बघा, बी सहज निघते. बी आता एका डिशमध्ये ठेवते आणि जांभूळ दुसऱ्या डिशमध्ये ठेवते. अशा प्रकारे सर्व जांभळांच्या बिया काढून घेणार आहे आणि गर वेगळा काढणार आहे. अशा पद्धतीने बी काढली तेव्हा सोपं असतं, आपल्याला सुरीची गरज लागत नाही. जरा हातावर चारी बाजूने मस्त असं गोल गोल फिरून घ्यायचं, जांभूळ आपाप नरम पडतं आणि असं फोडलं की त्याच्या आतनं बी सहज निघते. ही बघा, निघाली का ना? चला, एका डिशमध्ये ही बी काढते आणि ह्याचा गर आणि वेळ पण लागत नाही. बघा, आता आपण पटापट हे काढून घेतो ना. आता असं झालंय की गरमी चालू झाली. पहिले सुरुवातीला करवंद येतात, त्याच्यानंतर तोरणं येतात, त्याच्यानंतर आता जांभळं आले. जांभळ्यानंतर मग आंबे पण यायला लागले सुरुवात, थोडे थोडे म्हणजे पिकलेले. पण जांभळाच्या झाडावर चढून आपण जांभूळ जेव्हा खातो पहिल्या सुरुवातीला, तर एवढी मजा वाटते किंवा मी स्वतःच्या हातनं जांभूळ तोडलं आणि खाल्लं. खूप मजा येते खायला. ताजी ताजी जांभळं खायला खूप मजा येते. मग आपण काल पण असंच केलं ना, झाडावरचे तोडले ताजे ताजे आणि घेऊन आलो. आता हे जांभळं आपल्याला पाऊस पडेपर्यंत खायला भेटणार. काही लवकर लागतात तर लवकर संपून जातात झाडावरचे, काही उशिरा लागतात तर मग पाऊस पडेपर्यंत असतात. आंबे सुद्धा तसंच असतं, लवकर लागलेले आंबे काही दिवसांनी कमी कमी होत जातात आणि पावसामध्ये जर वारा जास्त आला तर वरतून आंबे फुटतात झाडाखाली हवेने, ते पण वेचायला मजा वाटते. पण एकदा पाऊस लागला तर आंबे खराब होतात. आंबे खराब होतात, कीड लागते त्यांच्यामध्ये, जांभळं सुद्धा नाही खायला वाटत, आंबे पण नाही, काहीच फळ भेटत नाही आपल्याला. पावसाच्या अगोदरच सगळं खायला मजा असते. गरमीमुळे थंड फळं खाल्लेली चांगली असतात, शरीरासाठी खूप चांगली आहे खायला. ह्या जांभळासोबत आम्ही खूप सारे आंबे सुद्धा आणले, पण आंबे थोडे कच्चे आहेत, पिकलेले नाही. पिकलेले कमी भेटले आम्हाला, पण न पिकलेले जास्त भेटले. आणि जांभळ सुद्धा तसेच झाले, दोन प्रकारचे भेटले आम्हाला, कच्चे सुद्धा भेटले आणि पिकलेले भेटले. तर आम्ही दोन्ही घेऊन आलो. तुम्हाला मी दाखवते आंबे दाखवतो आणि जांभळ सुद्धा दाखवतो. खूप मस्त स्वाद येतो त्यांचं, खूपच गोड लागतात आंबे सुद्धा आणि जांभळ सुद्धा खूप मस्त लागतात. तुम्हाला मी आंबे दाखवते. हे बघा, बाकीचे कच्चे आंबे आहेत आणि बाकीचे पिकलेले आंबे आहेत. झाडावरती झाडावरून काढलेले आंबे आहेत, ताजे ताजे झाडावर पिकायला सुरुवात आणि असा आंबा असतो. इतके गोड लागतात ना, खूपच गोड लागतात. खूप छान आंबे आहेत. आणि हे ही जांभळं आहेत, सुद्धा पिकायला लागले. काही कच्चे आहेत. हे बघा, हे कच्चे आहेत, देठासकट तोडलेले आहेत आम्ही. हो, थोड्या दिवसात पिकतील सुद्धा हे झालेली. तर बघा, तुम्हाला मी दाखवते. बिया काढून झालेल्या आहेत. एवढा गर आलेला आहे जांभळाचा आणि ह्या बिया आहेत.
ह्यांचा सुद्धा उपयोग असतो बरं का. सुकवून ह्याची पावडर बनवतात आणि आता ह्याचा आम्ही सरबत बनवणार आहोत. पावडर ज्यांना डायबिटीज झाला असेल त्यांच्यासाठी तर खूपच उपयुक्त आहे ही जांभळं. त्यांनी नक्की खावी, रोज खावी मी तर सांगते. चला आता पटापट हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेते. जांभळाचा हा गर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे. जांभळाचा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तो आता मी वाटून घेणार आहे. बघा या प्रकारे जांभळाचा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे. बघा जांभळाचा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती छान आलेला आहे. जांभळा कलर आलेला आहे, छान वाटतो ना. तर मी हा जांभळाचे सरबत 5 माणसांसाठी बनवणार आहे. तर हा गर मी एका भांड्यामध्ये काढून घेते. या भांड्यामध्ये मी आता 5 ग्लास थंड पाणी ओतून घेणार आहे. जांभळाच्या गरामध्ये 5 ग्लास पाणी ओतल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आता मी अर्धी वाटी साखर ओतून घेणार आहे. यामध्ये आता मी लिंबू पिळून घेणार आहे. या सरबत मध्ये तुम्ही जिरे पावडर किंवा चाट मसाला टाकला तरी चालेल. मी अर्धा छोटा चमचा जिरे पावडर टाकून घेते. आता हे सरबत चांगलं मी मिक्स करून घेते. बघा तुम्ही बघू शकता चमच्याने चांगलं मिक्स केल्यानंतर या सरबतचा कलर जांभळा आलेला आहे. हा बघा, जेव्हा आपण जांभूळ उकळून घेतो ना त्याच्यातलं जीवनसत्व असतं ते पूर्णपणे नष्ट होतं. त्याच्यामुळे जांभूळ हे कच्चं घ्यायचं असतं, त्याची बी काढायची आणि गर वाटून घ्यायचं असतं. ते खरं ओरिजिनल सरबत असतं, त्याला पण चवदार असतं आणि त्याच्यात जे घटक असतात ते संपूर्ण आपल्या शरीराला मिळतात. तर असं जांभूळ हे सरबतासाठी चांगलं असतं. आणि जेव्हा आपण कच्चं जांभूळ असतं म्हणजे पिकलेलं असतं पण ते हाताने तोडून त्याची बी काढली आणि वाटून घेतलं तर त्याचा कलर सुद्धा मस्त आलेला आहे. जो कलर आहे तोच कलर असं वाटतं की आपण कलर मिक्स केले तर तसं नाहीये. हा ओरिजिनल जांभळाचा कलर आहे. जसं आम्ही तुम्हाला दाखवलं बिया वगैरे काढून वाटून दाखवलं तोच कलर आहे. दिसायला अतिशय सुंदर दिसतं. छान दिसतं की नाही जांभळा कलर. बघा तुम्ही बघू शकता सरबत चांगलं मी ढवळून घेतलेलं आहे. यामध्ये मी जे पदार्थ टाकलेले होते साखर, मीठ, जिरे पावडर ते चांगले मिक्स झालेले आहे. आता सरबत बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही पटापट कमेंट करून सांगा सरबत कशी झाली. तर चला सरबत झालेली आहे ती एका ग्लासमध्ये मी ओतून घेते. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला जांभळाची जांभूळ सरबत बनवून दाखवलेली आहे. ती आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. तर आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.